नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा एक वेगळाच विषय आपण घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की गोट्यामध्ये माशाचं प्रमाण जास्त वाढलेलं असते, डासाचं प्रमाण जास्त वाढलेलं असते आणि गोमाशा पण झालेले असतात। तरी साधा आणि सोपा उपाय कसा करावा, घरगुती उपाय कसा करावा हे तुम्हाला सांगतो। हा जर तुमचा गोटा असेल, थंडीच्या दिवसामध्ये पूर्णपणे असं नेट लावून घ्या, चारी बाजूने पॅक केला। तुमच्या आजूबाजूला करंजाचा पाला असेल, करंज हा झाड बघितलेला असेल तर तुम्हाला ते करंजाचा पाला, निंबाचा पाला आणि बाबळीचा पाला, ह्या तीन पाले एकत्र घेऊन एका गौरेचा जाळ करा आणि त्याच्यावर तुम्ही हे पाले टाका। त्याचा जो होणारा धूर आहे ह्याच्यापासून 100% तुमच्या गोमाशा असेल, डास असतील किंवा साध्या माशा असतील, ह्या पूर्णपणे पळून जाण्याचं काम केलं जातं। त्याच्यानंतर तो जर असा उपचार कंटिन्यू करत राहिला तर तुमचा गोटा पण उबदारपणे राहण्याचा खूप मदत होत असते। तर हा उपाय नक्कीच करून बघा आणि हा उपाय नक्की कोणी कोणी केलेला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद मित्रांनो।